कोल्हापूर शहरात हद्दवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे। कोणत्याही शहरी पायाभूत सुविधा उपलब्ध न करता शहराच्या भोवती वाढत चाललेले नागरिकीकरण धोकादायक आहे। त्यामुळे कोल्हापूर शहराची टप्प्याटप्प्याने हद्दवाढ करावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देसाई म्हणाले, सत्ता आणि नगरविकास खातं तुमच्याकडे आहे, हा ताकतुंबा थांबवून कोल्हापूरची हद्दवाढ करण्यात यावी। ज्या पक्षांकडे नगरविकास मंत्रिपद आहे त्यांच्याच एका नेत्यानं निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भाषा करणं हास्यास्पद आहे। विशेष म्हणजे त्याच पक्षाच्या आमदारानं याच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे। आता कोणाची भूमिका खरी मानायची हा प्रश्न आहे। आम आदमी पक्षाचे संघटक सचिव संदीप देसाई पुढे म्हणाले की निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हद्दवाढीसारखा निर्णय निवडणुकीच्या 6 महिन्याआधी घ्यावा लागतो असं सांगितलं। त्यांनी हद्दवाढीच्या आडून कोल्हापूरची निवडणूक पुढे ढकलण्याचा हा डाव असल्याचा आरोप देखील केला। आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेवेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, माईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अनिल जाधव आदी उपस्थित होते।